आप्पी आमची कलेक्टर 31 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अर्जुन आणि चिंचोके ज्यांनी टीप दिली त्या ठिकाणी उभे असतात. ठीक आहे, अलर्ट राहू आपण. लगेच तेथे ओमिनी मारुती कार गाडी येताना दिसते. पोलिसांना बघितल्यानंतर मारुती कार ड्रायव्हर लांबच थांबवतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो. लगेच अर्जुन आणि चिंचोके त्याला पकडतात. अर्जुन त्या ड्रायव्हरला म्हणतो, काय आहे गाडी? काही नाही साहेब. मग पळून का चालला होता? चिंचोके गाडी चेक करतात. गाडीमध्ये काहीही नसते. ड्रायव्हर म्हणतो, खरंच काही नाही हो, जा. थांब रे चिंचोके, नीट चेक कर. चिंचोक्यांना ड्रग्ज सापडते साहेब. एवढं सापडलंय. अख्खी गाडी चेक केली तर अजून फार सापडेल. आत्ताच्या आत्ता याला अटक करायची आणि याला पोलीस स्टेशनला घेऊन यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथं पत्रकारांना बोला. त्याचा जो मालक आहे ना, त्याला थेट संदेश पोचवायचा आहे. चिंचोके त्या ड्रायव्हरला घेऊन जातो. टीना आणि शौर्य सिंबाच्या घरी येतात आणि टीना सिंबा सिंबा करत असते. शौर्य म्हणतो, अगं ओरडू नको. घरी त्याला सारे अमोल म्हणतात ना. मग टीना त्याला अमोल अमोल बोलावते. अमोल बाहेर येतो. हाय फ्रेंड, कधी आला तुम्ही? चला खेळूया आपण. मला एक तुम्हाला सिक्रेट सांगायचं. या इकडं बसा. लवकर सांगा ना, काय आहे तुमचं सिक्रेट? आधी मला सांगा. तुम्ही कोणाला सांगणार नाही? हो, प्रॉमिस. दोघंही प्रॉमिस करतात. आपले मास्टरच माझे बाबा आहेत. हे बघा, मानी मला त्यांची गोष्ट सांगितली होती. पण सिंबा, तुझे मा आणि बाबा एकत्र कधीच ऐकणार नाही का? मी आणणार आहे त्यांना एकत्र. पण त्यांचा साखरपुडा झाला ना, आता लग्न पण होईल. साखरपुडा झाला का लग्न पण होतात, माहिती आहे मला. सॉरी सिंबा. सॉरी अमोल. तुम्ही मदत करणार का मला? हां, ही आयडिया मस्त आहे. आपण एकदम सिक्रेट प्लॅन करू. मग आपल्याला आपली नावे बदलावी लागेल. हो, की तू हकुना आणि मी बटाटा. मी सिंबा. पण तुझ्या आईचे आणि बाबांचे भांडण झालं. हो हो, खूप मोठं भांडण झालं. आपल्याला सगळ्यांना एकत्र आणावं लागेल, तरच मा आणि बाबा एकत्र येतील. माझ्याकडे माझी फॅमिली पूर्ण आहे, बाबांची फॅमिली अपूर्ण आहे. आधी आपण ती पूर्ण करूया. मिशन युनियन. स्वप्नील रिक्षामधून उतरतो. लगेच दीपक त्याला आवाज देतो. स्वप्नील म्हणतो, दीपक, अरे काय करतो इकडं? आम्ही सध्या पुण्यातच राहतो दीदीसोबत. सर, काय चाललं हो हे? साखरपुडा काय, लग्नाचं काय? तुम्हाला माहिती आहे ना, दीदीचं किती प्रेम आहे दाजींवर. आओ, एकदा तरी तिच्या संग बोलायचं. तुम्ही नाही तर घरच्यांनी कोणीतरी. स्वप्नील म्हणतो, एवढा वेळ नव्हता दीपक. आपणच असं बोललो तर ती कसं एकत्र येणार? स्वप्नील म्हणतो, त्यांनाच एकत्र यायचं नाही तर आपण तरी काय करणार? सर, त्यांचं याआधी किती वेळा भांडण झालं, पण आता तुम्ही जे वागता ते बरोबर नाही आहे. दीपक, ती वेळ वेगळी होती. 7 वर्षे झालीत आता या घटनेला. आता ते शक्य नाही. दीपक म्हणतो, सर, आपण कोणी त्यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केलाच नाही ना. मग आता कशाला भेट घडवायची? सर, दीदी वाट बघते. तिच्या चुकीची शिक्षा तिला एवढी मोठी नाही द्यायला पाहिजे. सर, दीदी अजून दाजीची वाट बघती. ती म्हणाली का तुला? नाही, पण एवढं तर कळतंय की आम्हाला तिची अवस्था नाही बघवत आम्हाला. हे बघ दीपक, अर्जुनने पुढं जायचा निर्णय घेतला आणि अपर्णाला म्हणा तूही तेच कर आणि त्या डिवोर्सच्या पेपरवर सही करून टाक. अर्जुन का सोडून गेला अपर्णाला तुला माहिती आहे ना. तुझी दिदी अजूनही सरकारची नातं टिकून आहे. त्यांनी अर्जुनच्या आईला मारलंय, हे माहिती आहे ना तुला. सर, सरकारची आणि त्यांची अवस्था खूपच वाईट आहे, म्हणून दिदीने त्यांना मदत केली. त्यांनी अर्जुनचा साखरपुडा थांबविण्याचा प्रयत्न केला, हे माहिती आहे का अपर्णाला? दीपक म्हणतो, मला नाही असं वाटत. सरकार आणि त्यांचं घर, त्यामुळं दिदीचं आणि दाजींचं कुटुंब नाही तुटलं पाहिजे, हे तुम्हाला पण माहिती आहे. माझी बहीण लई चांगली आहे, मान्य आहे ती चुकली, पण तिनं माफी मागितली होती की. हे बघ, मला अर्जुनची बाजू माहिती आहे आणि तुला तुझ्या दिदीची बाजू माहिती आहे. तू साखरपुडा का केला मी हे पण समजून घे. अपर्णा आणि अर्जुनला मीच काय पण नियतीसुद्धा एकत्र आणू शकत नाही. इकडे अपर्णा मॅडम अर्जुनचे अभिनंदन करायला त्याच्या ऑफिसमध्ये येते आणि म्हणते, अभिनंदन इन्स्पेक्टर अर्जुन कदम. थँक्यू मॅडम. मीडियावाले अपर्णा मॅडम आणि अर्जुन कदमांचा फोटो घेतात. दुसरीकडे अमोलची आणि त्याचे मित्र सहकारी यांची अमोलच्या बाबांना एकत्र आणण्याची तयारी चालू असते. बाबा, तुम्ही 86 आहात,
मी पण तुमचा छोटा शहांशी आहे. मी तुम्हाला आणि मला एकत्र आणूनच दाखवणार. हाकुना बटाटा आपल्या बाबांना परत आणलंच पाहिजे. मा आणि बाबांचा एकत्र फोटो कसले भारी दिसतात. लगेच अमोल सर्वांना बापू दिप्या का मामाला आवाज देतो आणि म्हणतो, माचा फोटो आला पेपरमध्ये. दुसरीकडे स्वप्नील हे पेपर बघत असतो आणि पेपरमधील फोटो. रुपाली त्याला विचारते, काय हो काय झालं. स्वप्नील रुपालीला म्हणतो, हे बघ या दोघांचा एकत्र फोटो का आला. त्यांनी एका केसमध्ये काम केलं एकत्र म्हणून त्यांचा फोटो आला. पण आर्याला काय वाटेल. नाही अपर्णाने मुद्दाम फोटो काढून छापून आणला. रुपाली तू जरा जास्तच विचार करते. तुम्ही नीट विचार करत नाही. तू जरा हळूच बोल. मी तर म्हणते त्यांना दाखवाच. मामाजी बी बघतील ना. द्या इकडं. अमोल असे कामं करायचे जसे तुझ्या माचे फोटो आले तसे तुझे बी आले पाहिजे. हो बापू येतील की माझे बी. लगेच ते अपर्णा येते आणि म्हणते, काय काय चाललंय. आपल्याला इथे येऊन 1 महिना नाही झाला, पण तू किती धडाडीने काम सुरू केले का. काय झाले. लगेच बापू अपर्णाला तो फोटो दाखवतात. लगेच दिप्या म्हणतो, बापू चला थोडं काम राहिलं. अपर्णा म्हणते, चहा आल्यावर घेऊ. माझे हेच मास्टर आहे. हो एंगेजमेंटच्या दिवशी बघितलं मी व्हिडिओ कॉलवर. तुम्ही दोघं एकत्र काम करता का मा. एकत्र नाही, ती एक केस होती म्हणून आम्ही दोघं एकत्र आलो होतो. क्या बात आहे असे अमोल जोऱ्याने म्हणतो. रुपाली कदमांना बातमी दाखवते आणि कदम म्हणतात, अरे वा अर्जा तू एकदम भारी कामगिरी केली. भाऊजी तुम्ही पोलीस आहेत आणि ती कलेक्टर, तरी तुमच्या दोघांचा एकत्र फोटो. वहिनी त्या ड्रगच्या संदर्भात आम्ही दोघे एकत्र काम करत होतो. अपर्णाला इकडे येऊशी वाटत असेल. तसं काय नाही वहिनी, डिवोर्स पेपरवर सह्या केल्याने त्यांनी झालं ते. तसं काय नाही आहे. एकत्र काम केलं म्हणून फोटो आला. कदम म्हणतात, अर्जा तू चिडू नको तो काय करू. आता संबंध संपला झालं ना. तर लगेच अर्जुन तेथून उठून जातो. काय हो काय झालं. काय नाही आप्या, ती 2 पोती सरकवायची होती ती सरकून ठेवली. बरं मी आले आवरून. हे पेपरमधले फोटो ठेवू का माझ्याकडं. ठेव. बापू कोणी कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी हे दोघं एकत्र येणारच. होय दिप्या, माझा नियतीवर लई विश्वास आहे. नियती माझ्या आप्पीवर अन्याय करणार नाही. आर्या कुठं आहे ग तू. हा आई इकडे आहे मी किचनमध्ये. काय करते तू किचनमध्ये. अगं आई मी फेरणी बनवते. कसली फेरणी ग. अगं थांब मी आले. हे घे टेस्ट करून बघ कशी झाली. एकदम कडू. अगं कडू कशी काय होईल. नाही ग आता अर्जुन असं बोलणार. असं का बोलतीस तू आई. अगं तू इकडं फेरणी बनवत बस आणि अर्जुनची पहिली बायको घेऊन जाऊ दे त्याला. तू बस इकडं. अगं आई असं तू का बोलतीस. ते दोघे ड्रग्सच्या संदर्भात एकत्र काम करतात. आर्या माणसांचं सगळं पहिलं स्पेशल असतं बघ. अगदी त्याचं घर, त्याची पहिली बायको, त्याचं पहिलं मूल सगळं स्पेशल असतं बघ. अगं त्या वस्तू झाल्या ना. हा तेच म्हणते मी. पण हा माणूस आहे ना. अगं त्या दोघांना मुलगा पण आहे ना एकत्र. हे बघ आई मला त्या दोघांशी काही घेणं देणं नाही. त्या मुलाची मला काहीही अडचण नाही. तो मुलगा आला तर त्याची आई पण येणार. आई तू खूप जास्त विचार करते. आर्या हे मी सगळं तुझ्या काळजीपोटी बोलते. तुला काय वाटलं अर्जुनबद्दल मला काही माहिती नव्हतं का. अगं त्यांचा पेपरमध्ये फोटो एकत्र आला तो केस संदर्भात आला आहे. अगं हे तू नाही तुझं प्रेम बोलतंय. मला सांग त्या अपर्णाने अर्जुनलाच का निवडलं ह्या केससाठी. पुण्यामध्ये अजून पोलीस नाही आहेत का. हा अर्जुन इन्स्पेक्टर आहे तरी पण तोच का. आता तुमची एंगेजमेंट झाली म्हणजे ती अजून सिक्युअर झाली असेल. तिला कोणत्याही परिस्थितीत अर्जुन हवा असेल म्हणून नीट विचार कर तू. आणि फेरणी गोड झाली. एका ठिकाणी मोना अमोलला घेऊन आलेले असते. तेथे रुपाली काकी येते. दोघींची भेट होते. अमोल मनातले मनात म्हणतो, या तर माझ्या काकी आई. यांना माहिती नसेल. तू खरंच भेट घडवून आणली. तू ग्रेट आहेस. आता बघ बाबाची आणि माझी फॅमिली कशी एकत्र आणतो ते. हा भाऊजीला ओळखत असेल ना तर याला अपर्णापासून तोडणं अजून सोपं जाईल. लगेच मोना म्हणते, अमोल ही माझी मैत्रीण आहे. त्यांना काकी म्हण रुपाली काकी. लगेच अमोल म्हणतो, हाय रुपाली काकी. रुपाली अमोलला अमोल म्हणते आणि कवटाळून मिठी मारते. कसा आहे बाळास तू. साखरपुड्याला आला होता ना तू. लगेच मोना म्हणते, कुठल्या. रुपाली म्हणते, भाऊजींच्या. लगेच अमोल म्हणतो, ते आमचे मास्तर आहेत.
अमोल म्हणतो, अगं मोमा, तू एडीबिडी झाली की काय? तुला एक गोष्ट 100 वेळा सांगावी लागती. ते आमचे समर कॅम्पचे मास्टर आहेत. ते आमचा समर कॅम्प घेत होते म्हणून मास्टर. अगं, समर कॅम्पमधले सगळे मुलं आली होती ती. मोना म्हणते, म्हणजे ते? लगेच रुपाली म्हणते, मोना, तुला कुठं जायचं आहे? आहा, मला पार्लरला जायचं आहे. अमोल, तू रुपाली काकी सोबत थांब बरं का. ओके मोमा. रुपाली म्हणते, अमोल, हे बघ मी काय आणलं तुझ्यासाठी खाऊ. अमोल म्हणतो, मी फक्त माझ्या आजचाच खाऊ खातो. लगेच मोना म्हणते, ताई माझं गिफ्ट कुठं आहे? रुपाली म्हणते, आणलं आहे ना तुझं गिफ्ट. आणि रुपाली एक पाकिट काढून मोनाच्या हातामध्ये देते. चला मी येते, परत मी इथे येऊन भेटते अमोल. लगेच अमोल म्हणतो, नाही आले तरी चालेल, बाय. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.